नेरळ पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत 2 जणांना अटक केली असून 3,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। रविवार 12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणी शकील खलील शेख वय 21 आणि योगेश गदलू वायले वय 34 दोघे राहणार वसारगाव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांना पोलिसांनी पिकअप टेम्पोसह ताब्यात घेतले। नेरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायगड आणि ठाणे सीमेवरील नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या शेलू चेकपोस्ट येथे पोलिसांची रात्री वाहन तपासणी सुरू असताना संशयित पिकअप टेम्पो थांबवण्यात आला। यावेळी चालकाने टेम्पो रिकामा असल्याचे सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र अचानक टेम्पो भरधाव वेगाने नेरळच्या दिशेने पळवण्यात आला आणि पोलिसांनी थरारक पाठलागाला सुरुवात झाली। शेलू चेकपोस्ट ठाण्यावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी तत्काळ नेरळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत माहिती दिली। सतर्क झालेल्या नेरळ पोलिसांनी सापळा रचत टेम्पो अडवला। सीएनए स्टाईल पाठलागानंतर अखेर हा टेम्पो नेरळ पोलिसांच्या ताब्यात आला। तपासणी दरम्यान टेम्पोत काळ्या रंगाच्या रबर ट्यूबमध्ये लपून ठेवलेली गावठी दारू उघडकीस आली। एका ट्यूबमध्ये 35 लिटर प्रमाणे एकूण 9 ट्यूबमध्ये 315 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे। या दारूची किंमत सुमारे 24,000 रुपये असून सफेद रंगाचा पिकअप टेम्पो जप्त करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राहुल वरोटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक एस शेंबडे, पोलीस हवालदार दत्ता किसवे आणि पोलीस शिपाई अतुल महाकाळ व नेरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी केली। पुढील तपास आता नेरळ पोलीस करीत आहे।